औरंगाबादेत बँकेत पैसे नसल्याच्या पाट्या बँकेच्या बाहेर लावण्यात आल्यात। त्यामुळे बहुतेक बँकांमध्ये केवळ पैसे भरता येणार आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। वेळ सकाळी 11:30 आहे। ठिकाण आहे बँक ऑफ महाराष्ट्र। वार रविवार आहे। पूर्वी तुम्हाला असं कधीही चित्र दिसलं नसतं की रविवारी एखाद्या बँकेसमोर एवढे लोक जे आहेत ते लाईनला लागलेले असतील। जिथपर्यंत नजर पुरणार नाही तिथपर्यंत ही सगळी लाईन आहे। लोक सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी लाईनमध्ये उभा आहेत। मात्र आज कोणालाही या ठिकाणी पैसे मिळत नाहीत। ज्या कोणाला पैसे भरायचे असतील त्यांनीच रांगेमध्ये लावावं असं या ठिकाणी आदेश केलाय। हा बँकेचं समोर एक नोटीस लिहिलेली आहे आणि ती नोटीस अशी आहे, नोटांचा तुटवडा असल्यामुळे फक्त पैसे स्वीकारण्यात येतील, पेमेंट किंवा नोटा बदलून मिळणार नाहीत। लोक लाईनमध्ये उभा आहेत मात्र त्यांचा मनस्ताप होत आहे आणि त्याचं कारण आहे की कुठल्याही नोटा ज्या आहेत त्या या ठिकाणी बँकेकडे नाहीत आणि त्यामुळे ते पैसे बदलून अथवा तुम्ही बँकेत तुमच्या खात्यातून काढू शकत नाही, फक्त डिपॉझिट करा असं या ठिकाणी बँक म्हणते। खरं तर सांगितलं होतं की रविवारी बँका उघड्या राहतील आणि तिथे तुम्हाला व्यवहार करता येतील। मात्र इथे एकच व्यवहार सुरू आहे, बँकेमध्ये तुम्ही फक्त पैसे टाकू शकता, काढू शकत नाही अथवा बदलून त्यांना लोक जे आहेत त्यांना मिळू शकत नाहीत आणि हाच मनस्ताप या ठिकाणी लोकांचा होतोय। आणि औरंगाबादेतल्या बहुतेक बँकांसमोर लोकांची अशीच गर्दी आहे। एटीएम मध्ये ठणठणाट आहे आणि बँकेसमोर लोकांची या ठिकाणी शेकडोनं गर्दी उभा आहे आपली सगळी कामं सोडून। मात्र आज त्यांना पैसे मिळत नाहीत कारण बँकेकडेच पैसे नाहीत। कॅमेरा मुहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।